नमस्कार मित्रांनो, आज आपण भाग 5 संघ द युनियन बघूया, ज्यावर प्रत्येक एक्झामला 1 ते 2 प्रश्न नक्की असतात. तर चला वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया. अध्याय 4 सर्वोच्च न्यायालय कलम 121 ते 147. कलम 121 संसदेत न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही, महाभियोग वगळता. कलम 122 संसदेच्या कार्यपद्धतीवर न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येत नाही. कलम 123 राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार. कलम 124 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना व न्यायाधीशांची नियुक्ती. कलम 125 न्यायाधीशांचे वेतन. कलम 126 कार्यवाहक मुख्य न्यायाधीश. कलम 127 तात्पुरते न्यायाधीश. कलम 128 सेवानिवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती. कलम 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. कलम 130 सर्वोच्च न्यायालयाचे ठिकाण. कलम 131 सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र. कलम 132 घटनात्मक बाबींवरील अपील. कलम 133 दिवाणी प्रकरणांतील अपील. कलम 134 फौजदारी प्रकरणांतील अपील. कलम 134 ए अपील प्रमाणपत्र देण्याचा अधिकार. कलम 135 फेडरल कोर्टाचे अधिकार. कलम 136 विशेष परवानगीने अपील स्पेशल लीव्ह पेटिशन. कलम 137 पुनर्विचाराचा अधिकार. कलम 138 अतिरिक्त अधिकार क्षेत्र. कलम 139 लेख रिट्स जारी करण्याचा अधिकार. कलम 139 ए प्रकरणे हस्तांतरित करण्याचा अधिकार. कलम 140 पूरक अधिकार. कलम 141 सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक. कलम 142 संपूर्ण न्यायासाठी आदेश देण्याचा अधिकार. कलम 143 राष्ट्रपतींचा सल्ला ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन. कलम 144 सर्व प्राधिकरणांनी सर्वोच्च न्यायालयास मदत करणे. कलम 145 नियम बनविण्याचा अधिकार. कलम 146 कर्मचारी व खर्च. कलम 147 अर्थ लावण्याबाबत तरतुदी. तुम्हाला लेक्चर कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.